आजच्या सामन्यासाठी मोठे दिग्गजही उपस्थित होते, अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते। तिसऱ्या T20 वर्ल्ड कप पासून आता भारत फक्त एक पाऊल दूर आहे आणि आता भारत आणि न्यूझीलंड मध्ये फायनल रंगणार आहे। आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत। टीम इंडियाने आपण पाहिलं T20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये धडक मारलेली आहे। टीम इंडियाचा आजच्या कामगिरीबद्दल काय सांगाल आणि T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पुन्हा एकदा भारत आपलं नाव कोरेल का? मी तुझ्या तोंडात या वाक्याबद्दल नक्कीच साखर घालणार आहे। त्याचं कारण असं आहे, लागोपाठ 2 विश्वचषकांमध्ये अंतिम फेरी गाठणं हे कामगिरीतलं सातत्य दाखवत आहे। आज भारतीय संघाने परिपूर्ण कामगिरी केली। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही प्रांतामध्ये आज भारतीय संघाने सुधारणा करून दाखवली। बॅटिंग पहिल्यांदा दणदणीत चमकली। 250 धावा भारताने केल्या त्या 2 खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे। एक संजू सॅमसन, दुसरा तळातला शिवम दुबे यांच्या प्रयत्नांमुळे 250 धावांचा टप्पा ओलांडला। आणि नंतर बॉलिंग करत असताना 2 माणसांचं नाव मला घ्यायला लागेल। एक आहे जसप्रीत बुमराह, ज्यांनी 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन ब्रेक लावले धावगतीला, आणि दुसरा म्हणजे अक्षर पटेल। तुला मी सांगतो, त्यांनी पकडलेले आजचे 2 झेल हे जॉन्टी रोड्सला सुद्धा उभं राहून टाळ्या वाजवायला लावतील, इतके अफलातून होते। त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीचा टप्पा पार केलाय आणि अंतिम सामन्यातल्या लढतीपासून भारतीय संघ आता एक टप्पा दूर आहे। आत्ताच्या परफॉर्मन्सवरनं ते तो अंतिम सामना पार करतील ही मला खात्री आहे। जी, धन्यवाद सर, आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल।